नमस्कार मित्रांनो, डांगणवाला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आता आम्ही भंडारदरा डॅम स्पिलवे गेट म्हणजे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या धरणावर आहे इथं डॅमला. मित्रांनो, आपल्याला सूर्य मावळतीला गेलेला दिसतोय आणि हा इथं धरणाचा सांडावा म्हणजे स्पिलवे गेट. तर हे बघा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय, ही स्पिलवे गेट जे पाणी सोडतात ते दिसतंय. इथून खाली हे स्पिलवेचं पाणी आणि समोर दिसतोय मित्रांनो भंडारदरा हा गाव, हा परिसर आहे इथं. ह्या डॅमच्या खालचा परिसर, हा पुढे रस्ता राजूर रंधा अकोले असा हा रस्ता गेला. तर हे सूर्य हा पार डोंगरावर टेकलाय मित्रांनो, मागं मावळतीला म्हणजे रतनवाडीला. तर मग ह्या रस्त्यानं आपण आता निघालो पुढं. इथं आता पर्यटकसुद्धा कमी झालेत, थोड्याफार गाड्या आहेत इथं या स्पिलवे गेटच्या रोडवर. तर मग आता आम्ही इथून टाळलो आहे. टपऱ्या बंद आहेत, काही ठराविक ठिकाणी म्हणजे गर्दी दिसते. आणि इथून आपल्याला आता वरच्या बाजूला जायचे म्हणजे उजवी वळायचं आहे. पुढे रस्ता गेला तो सरळ रंधा राजूर अकोले आणि ही गाडी वळाली मित्रांनो. इथून आपल्याला रतनवाडी रस्त्यानं वळायचे. तर ही कमान आहे इथं, कळसुबाई हरचंद्रगड अभयारण्य रतनगड प्रवेशद्वार. या कमानीतून आपण निघालो. आता चढावरचा रस्ता लागला आहे आणि पाठीमागं रतनगडाजवळ म्हणजे रतनगडाच्या डोंगरालाच सूर्यमावळतीला गेला आहे. हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे, चढावरचा आहे मित्रांनो. रस्त्याच्या म्हणजे वळणाचा रस्ता आहे, खालून म्हणजे झाडी, वरूनसुद्धा झाडी, अशा ह्या घाटानं हा रस्ता निघाला आहे. खाली दिसतंय ते धरणाचं पाणी आणि अशानंच आता आपण ह्याच रस्त्याने निघालो आहे घरी म्हणजे आमच्या गावाकडे. तर गाडीवाला थोडा घाईतच चालला आहे. आणि हा बघा सूर्य दिसतो इथून आपल्याला. सूर्य पार डोंगरानं टेकला आहे मित्रांनो. जो रतनगडाचा डोंगर आहे तिथे सूर्य टेकला आहे आणि खाली हे भंडारदऱ्याचं पाणी. आणि या रस्त्याच्या कडेला मित्रांनो छोटी मोठी हॉटेलं झाल्यात, पण इथं गर्दी नाही आहे. म्हणजे आता पर्यटनाचे दिवस जवळजवळ संपत आले. हे पहा, एकदम म्हणजे भरपूर झाडी, जंगल आहे आणि याच्यामुळं आमच्या परिसरात गारवा जास्त आहे. तर हे आता आपण गाडीवर चाललो आहे मित्रांनो. गाडीवर लय जोरात चाललं आहे, कॅमेरा हलतोय. तर आता सूर्य पारच गडावरच्या डोंगरावर टेकला आहे आणि थोडाफार ऊन पडलेला दिसतोय आपल्याला म्हणजे रस्त्यानं. तर अशा रस्त्यानं मित्रांनो आता आपण आपल्या गावाकडे चाललो आहे पुढं पुढं. असं मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे, थंडी भरपूर आहे आमच्याकडं. चालू आहे गाडी सूर्यमावळतीला गेलं आहे मित्रांनो. आणि त्या अशा जंगलात थंडी लवकरच पडते, गारवा लवकरच येते. त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ प्रवास करताना गाडीवर जरा त्रास होतो मित्रांनो, थंडी जास्त आहे. तर मित्रांनो आता ह्या रस्त्याने आपण चाललो आहे. सूर्य डोंगराआड झाला आहे म्हणजे आपल्याला फक्त आता एक उजाळा दिसतोय, लांब पाणी दिसते धरणाचं आणि ह्या रतनगडाच्या डोंगराआड गेलेला सूर्य दिसतोय एकदम नकळत. आणि आता ह्या रस्त्यानं आपण चाललो आहे. काही ठिकाणी रस्त्याचं काम झालं आहे तर काही ठिकाणी अपुरं आहे मित्रांनो. हा पहा सूर्य एकदम डोंगराच्या आड गेला आहे हे पहा आणि खाली दिसतंय ते पाणी धरणाचं.
ह्या वाड्या वस्त्या आहेत मित्रांनो काही ठिकाणी. समोर उंच डोंगर दिसतोय तो पाभारगडाच्या तीच म्हणजे डोंगर आहे हे अलीकडचा टोक. आणि ह्या निसर्ग पहा हे वर कडा आहे. आता पाणी कमी झालं आहे. आता आपण चाललो आहे हा शिंगल रस्ता आहे मित्रांनो. इथं एकेरी बघा सूर्य फारच म्हणजे डोंगराच्याही खाली गेला आहे. हा शिंगल रस्ता एक पट्टा झाला आहे. एक पट्टा पाऊस लवकर चालू झाल्यामुळं बंद आहे. आता कधी चालू होतो आहे. आणि हे बघा काही ठिकाणी मोरांची कामं बाकी आहेत. काही काही ठिकाणी हे रस्त्याला तुरळक ठिकाणी घरं आहेत. तर ह्या जंगलामुळं झाडांमुळं मित्रांनो आमच्याकडं थंडीचं प्रमाण जास्त आहे. आणि खाली पाणी आहे. समोर जो डोंगर दिसतोय पलीकडं तो गवळी देवाचा किंवा गवळी बाबाचा डोंगर. मित्रांनो आपण आता आलो कुठं मुदखेल गावामध्ये. हे बघा मुदखेल इथं पाटी दिसते आणि हा बस स्टॉप आहे. हा मुदखेल गावामध्ये रस्ता गेला. हा गाव आहे. आणि इथून आपण डावीकडे वळून समोर रुक्मिणी काळी खिंड दिसते. त्याच डोंगरानं आपण आता म्हणजे ही पर्वत रांग आहे आणि त्याच्या खालूनच रस्ता आहे. इथं हॉटेल आहे मित्रांनो नेकलेस हॉटेल म्हणून. इथून हा रस्ता झाला आहे. काही ठिकाणी काम बाकी आहे. हे बघा ही समोर रुक्मिणी काळी खिंड दिसते. हा शिंदोळा डोंगर म्हणून आहे. आणि ह्याच रस्त्यानं मित्रांनो उतारावर वळण आहेत. हा डावीकडे वळण आहे. रस्त्याच्या खालीन अजून काही भातं कापायची बाकी आहेत. हे गरीब भात आहेत त्याच्यामुळं ते थोडीशी लेट आहेत. आणि हे बघा काही ठिकाणी फुलांची कामं झालेत मित्रांनो. रस्ता चांगला झाल्यामुळे ना थोडंसं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. कारण येणारे पर्यटक हे खाऊन पिऊन येतात आणि सुसाट चालतात या रस्त्यानं. त्याच्यामुळं स्थानिकांना थोडासा त्रास होतो आहे. गुरावासरं घेऊन किंवा पोरसोरा घेऊन फिरायला थोडीशी अडचण येते मित्रांनो. तर या जंगलामधून ही मंडळी खाऊन पिऊन एकदम बेफाम चालते. हे पहा खाली वावर आहेत. काही ठिकाणी हे रस्त्याची कामं झाली आहेत. आणि ह्या रस्त्याला मित्रांनो प्रत्येक ठिकाणी वळणं आहेत. काही ठिकाणी हा साईडनं पत्र लावलेलं आहे. अवघड ठिकाणी हा पत्र लावलेलं आहे. आणि खाली धरणाचं पाणी. आता पुढे दिसतोय मित्रांनो हा वावडीचा डोंगर. आणि इकडं जो दिसतोय हा रतनगडचा ती पर्वतरांग आहे रतनगड. तर आता दिवस मावळ म्हणजे डोंगराच्याही खाली गेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला सगळीकडे आता सावली सावली दिसायला लागली. तर आता इथून पुढं ह्या मुदखेलच्या वाड्या आहेत. काही वाड्या चालू झाल्यात. आणि तिथून पुढं मित्रांनो हा जुनाच रस्ता आहे. चिवाळ अरुंद रस्ता आहे. काही काही ठिकाणी मोरांची कामं बाकी आहेत. इकडं सगळाच रस्ता बाकी. असं ह्या जंगलातून प्रवास करावा लागतो आहे आमच्याकडं. इथून काही म्हणजे भातं कापायची बाकी आहेत. आणि ह्या वळणानं आपण आता जवळ चालू आहे मित्रांनो. इथं जो रस्ता आहे हा हे बघा खाली पाणी दिसतंय धरणाचा या वावरच्या खालच्या बाजूला. आणि हे सगळी हिरटीची झाडं आहेत रस्त्याच्या कडाला. हे हिरटीची झाडं आहेत. आणि हे बघा इथून मित्रांनो आता डाव्या साईडला चढे हा इथून एकदम जागेवर वळणे तेवढं पीस कॉन्क्रीटचं केलं आहे. हे पहा इथून हा एकदम जागेवर चढे. आणि या जागेवर चढाना आता आपण कुठं आलो चढ सोडून वर आलो आहे. आणि आता इथे एक वाडी इथं वर
वाडी सोडून आपण डाळलोय आणि आता मित्रांनो आपण आलो कुठं आपल्या एकदम घराजवळ म्हणलं तरी चालेल. हे बघा ह्याच वळणावर आपलं घर आहे. तर इथं आता आपण उतरणार आहे मित्रांनो. हा आपल्या आता घराजवळ पोचलो आपण. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो हे मला सांगा.